हाय, कसे आहात सर्व? आज मी तुमच्यासोबत क्षारयुक्त पाण्याचे डाग नळावरती जे असतात ते कसे घालवायचे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे सर्वात पहिले वापरणार आहे एक लिंबू आणि डिटर्जंट पावडर, म्हणजेच कपडे धुण्याचं जे पावडर असतं ते. मी ते असं अर्ध कट केलेलं लिंबू घेतलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती ते डिटर्जंट पावडर घेतलं आहे लावून, आणि असं पूर्ण नळाला सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. कानाकोपऱ्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जिथे जिथे तुम्हाला दिसत आहेत क्षारयुक्त डाग तिथेही व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. 20-25 मिनटं हे असंच लावलेलं राहू द्यायचं आणि त्यानंतर इथे एका स्पंजच्या घासणीवरती टूथपेस्ट घेतलं आहे आणि ते व्यवस्थित असं परत थोडंसं पाणी लावून त्याला म्हणजे ते ओलं करून घेतलं आहे आणि असं व्यवस्थित परत एकदा घासून घेतलं आहे पूर्ण नळाला. जिथं आता कमी डाग असतील ना तिथे ह्या स्पंजच्या घासणीनं घासले तरी होऊन जातं, ते व्यवस्थित निघून जातात. पण जिथं जिथं खूप जास्त डाग आहेत जे की खूप कठीण आहेत निघायला, तिथं स्टीलच्या घासणीचाच वापर करावा लागेल. जसं की माझ्या नळाच्या काही काही ठिकाणी मला स्टीलच्या घासणीचाच वापर करावा लागणार आहे. तुमच्या याला जर जास्त डाग नसतील तर तुम्ही शक्यतो स्पंजच्या घासणीनेच घासलेलं जास्त बरं राहील. कारण आपण स्टीलची घासणी जर वापरली ना तर स्टीलच्या घासणीमुळं जवळपास चर पडतात त्याला, आणि जिथले डाग निघणं शक्यच नाही तिथे स्टीलची घासणी वापरली तरीही चालेल. तसं मी नेहमी किचन ओटा जेव्हा साफ करून घेते तेव्हा नळांनाही व्यवस्थित साफ करून घेत असते. आमच्या इथलं खूप जास्त क्षारयुक्त पाणी आहे आणि ते मी काही दिवस तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून नळ व्यवस्थित साफ नव्हते करून घेतले. तर तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल की काही ठिकाणी खूप जास्त पांढरे पांढरे डाग दिसले जे क्षाराचे डाग होते. आणि एक क्षाराचं पाणी असं एका ठिकाणी जर जमा होऊन राहिलं ना तर तिथे लगेच डाग पडतात. आणि आमचं पाणी एवढं क्षारयुक्त आहे की मला जे नळाच्या तोट्या आहेत ना त्याच्या समोरचे जे टॅप फिल्टर राहतात तेही मला काढून टाकावं लागले, कारण त्यात कंटिन्यू क्षार जमा व्हायचे. भलेही एका धुण्यामध्ये हे निघणार नाही, तर कंटिन्यू असं प्रत्येक वेळेस जर आपण करत राहिलो आठवड्यातून एकदा तरी, तर नक्कीच हे नळ स्वच्छ होऊन जातील व्यवस्थित. तर माझे बघू शकता तुम्ही एकाच याच्यात व्यवस्थित निघून पण गेलेले आहे. आणि धुवून झाल्यानंतर हे कपड्याने कोरडे करून घ्यायचे, नाहीतर त्याच्यावरती पाण्याचे जर काही थेंब राहिले तर त्याचेही डाग लगेच पडून जातात. त्याच प्रकारे मी माझ्या बेसिनलाही स्वच्छ करून घेतलं. अगोदर थोडंसं याच्यावरती निरमा टाकला आहे आणि सोबतच यामध्ये मी खायचा सोडाही थोडासा टाकला होता आणि त्यानंतर हे लिंबाने असं व्यवस्थित सर्व कोपरे व्यवस्थित घासून घेतलेत. खायचा सोडा मी इथे याच्यासाठी वापरला आहे कारण खायचा सोडा हा शक्यतो दुर्गंधी दूर करतो आणि किचनमध्ये आपण समजा शक्यतो बघतोच आपल्याला भांडे वगैरे घासावं लागतात, तर असं थोडंसं स्मेल वगैरे नाही यायला पाहिजे, ती कमी झाली पाहिजे, याच्यासाठी मी इथे खायचा सोडा यूज केला आहे. आता इथे माझ्या या बेसिनच्या कोपऱ्यामध्ये थोडंसं जास्त क्षार आहेत, त्याच्यामुळे मी ते पहिले स्टीलच्या घासणीने घासून घेतलं आहे आणि त्यानंतर हा स्पंजची घासणी होती त्याने व्यवस्थित सर्व घासून घेतलं आहे. बेसिनही आपण असं रेग्युलर डीप क्लीन जर करून घेतलं ना तर व्यवस्थित राहतं, तिथे काही कचरे वगैरे पण अडकून राहत नाही. आणि किचन ही आपली दररोजची वापरण्याची खूप महत्त्वाची जागा आहे, त्याच्यामुळे ती आपल्याला स्वच्छता ठेवावंच लागते. आणि ती रेग्युलर जर स्वच्छ ठेवली तर आपलंच काम बऱ्यापैकी कमी होऊन जातं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.